नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगचं थंबनेल तर तुम्ही बघितलंच असेल आणि खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता हा की ताई यूट्यूबमधनं पैसा कसा मिळतो, इंस्टाग्राममधनं पण पैसा मिळतो का, कोलॅबरेशन कसे घ्यायचे, बार्टर कसे असतात, पेड कसे असतात, तू नक्की किती कमवते, जॉब चांगला की यूट्यूब चांगलं, खूप सारे प्रश्न होते. आणि मला तिथे कम्फर्टेबल नव्हतं वाटत, असं वाटत होतं खूप पर्सनल गोष्ट आहे, कशी शेअर करावी इन्कम वगैरे. पण इतका रिक्वेस्ट येत होता आणि म्हटलं ठीक आहे चला, बऱ्याच जणांना उत्सुकता पण आहे आणि मे बी कोणाला काही शिकता पण येईल, कोणाला स्वतःचं ग्रोही करता येईल. तर आपण सांगूयात की नक्की मला यूट्यूबमधनं किती पैसा मिळतो किंवा माझी यूट्यूबची जर्नी कशी होती. मी यूट्यूब सुरू केलं होतं सप्टेंबर 2021मध्ये, जेव्हा ते बऱ्यापैकी बूममध्ये होतं डेली व्लॉगसाठी. तर ज्यांचे 10-20 हजार सबस्क्रायबर होते त्यांचे पण जे असं फटफट ग्रो होत होतं ना, त्यांना पण 70-80 हजार व्ह्यूज असायचे एका व्हिडिओवर. तर त्या काळात मी सुरू केलं होतं, तेव्हा मी जॉबही करत होती आणि तेव्हा पैसा नाही बट आवड म्हणून सुरू केलं होतं की चला यार मेमरीज जपूयात, एवढे लोक यूट्यूबवर काहीतरी टाकतायत तर आपणही सुरू करूयात. तर माझा जो फर्स्ट व्लॉग होता तो काहीतरी 17-18 सप्टेंबरच्या आसपास मी पोस्ट केला होता. तेव्हा मला माहीतही नव्हतं की फोन कसा धरावा लागतो. आम्ही दगडूशेठला दर्शनाला गेलो होतो, जात जाता मी असा उभा शूट केला होता, जसे मी मिनी ब्लॉग शूट करते त्या टाईप शूट करून टाकलेला होता मी तो. तर ते मला पहिल्या 3 दिवसात माझे 300 सबस्क्रायबर झाले होते, विच इज व्हेरी बिग थिंग. बट त्या 300 मधले जवळजवळ 200-250 तर नातेवाईकच होते किंवा मित्रमैत्रिणीच होते. तर अशा प्रकारे ते सुरू झालं. एक 7 महिन्यांनी माझं चॅनल मॉनिटाईज झालं. जेव्हा माझा एक व्हिडिओ एक 70-80 केला गेला होता, तो होता तुळशीबागेचा. तर तो गेला आणि त्याच्याच बरोबर बाकीचे जे व्हिडिओज होते ते पण असे काही 200-300 अडकत नव्हते. 1000-1500 व्ह्यूज माझे व्हिडिओचे जायचे. मी वीकली 2 व्हिडिओ पोस्ट करायची, कारण तेव्हा मला एवढं जमत नव्हतं. अजूनही तसंच करते आय थिंक, वीकली 2. तर ते असं काहीतरी होतं आणि 7 महिन्यात चॅनल मॉनिटाईज झालं होतं. आणि त्याच्यानंतर माझं जे पहिलं पेमेंट होतं, जे जनरली तुमचे $100 कंप्लीट झाल्यावर येतं, तर माझं पहिलं पेमेंट काहीतरी 2022मध्ये आलं होतं आणि ते पेमेंट काहीतरी 12,000 होतं. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण ठीक आहे 1-1.5 वर्षानंतर आलं होतं बट आलं होतं काहीतरी. तर तसं ते सुरू झालं होतं आणि करत होती मी व्हिडिओ. नंतर 2023 नंतर जरा कमी कमी होत गेलं. म्हणजे आधी कसे मी वीकली 2 व्हिडिओ टाकायची, नंतर मग वीकली 1 झाला, नंतर 2 वीकमधनं 1, नंतर मंथली एखादा गेला तर गेला, या टाईप ते सुरू झालं होतं. कारण मी कंपनी वगैरे चेंज केली होती, नवीन कामं आली होती, तर मला ते इतकं काही कंटिन्यू नाही करता आलं. त्यानंतर 2023मध्ये पण मी एक मे महिन्यात 4-5 व्हिडिओ टाकले होते जेव्हा मी गोव्याला गेली होती. तर ते पण माझे 1-1.5 हजाराच्या रेंजमध्ये जात होते चांगले. त्याच्यानंतर मी प्लॅन केला होता की चला आपली जी प्रेग्नन्सीची जर्नी ना त्याचे प्रॉपर व्हिडिओज बनवूयात, तर ते जातील व्हायरल किंवा त्यांनी मला व्ह्यूज मिळेल, ते लोकांना बघायला आवडेल. बट ते पण काही सक्सेसफुल नाही झालं. तेव्हा पण माझे 1,500-2 हजार असेच व्ह्यूज चालू होते. बट 2023च्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मी एक वेट लॉसचा व्हिडिओ शेअर केला होता, जी ॲक्च्युली माझी जर्नी होती 98 to 75 वाली. तर तो व्हिडिओ माझा हळूहळू चालायला लागला होता आणि तो आत्ताही 1-1.5 लाखावर आहे बहुतेक. म्हणजे खूप पण व्ह्यूज नाही मिळालेत, नाही 1-1.5 लाख नाही, त्याच्या पुढे येतो. पण ते हळूहळू, म्हणजे असं नाही की एक आज व्हिडिओ टाकला आणि तो लगेच बूममध्ये व्हायरल गेला, तर असं नव्हतं झालं. आज त्याच्यावर 1000 व्ह्यू आले, दुसऱ्या दिवशी 2000, तिसऱ्या दिवशी 3000, परत 1000, 4000, असा करता करता महिनाभरात मला 1 लाख व्ह्यूज आले होते. मग त्यावेळेस मी एक रीलही टाकलं होतं, एक शॉर्ट्सही टाकला होता माझा वेट लॉसचा. तो पण बऱ्यापैकी चालला, म्हणजे तो पण 18-19 लाखाला गेला होता. तो लवकर गेला होता, 1-1.5 महिन्याच्या स्पॅममध्ये गेला होता. मग तेव्हा माझे 5,000 फॉलोअर्स पूर्ण झाले होते यूट्यूबवर, सबस्क्रायबर यूट्यूबवर कंप्लीट झालेले होते. बिग थिंग माझ्यासाठी की चला 5,000 सबस्क्रायबर झाले. बट पेमेंट माझं एकच आलं होतं. 2022 नंतर मला पुढचं पेमेंट आलेलं नव्हतं. त्याच्यानंतर आता सखी झाल्यानंतर मी इंस्टाग्रामवर डेली ब्लॉगिंग सुरू केलं होतं, मिनी ब्लॉगवालं. तर ते छान चालायला लागलं. 1-1.5 महिन्यातच त्याने चांगला बूम घेतला आणि चांगले व्ह्यूज यायला लागले. म्हणजे सगळेच व्हिडिओ दिवसभरात लाखाच्या व्ह्यूजपर्यंत जायचे, अजूनही जात आहेत. तर मग त्याच्यानंतर म्हटलं चला की यार इकडे काहीतरी चालतंय, सेम आपण यूट्यूबला ॲड करूयात. निखिल बोला बघ मे बी तुला इकडे पण बूम भेटेल तसा. मग मी मिनी ब्लॉगच टाकायला सुरुवात केली होती, शॉर्ट्स टाकायला सुरुवात केली होती यूट्यूबवर.
आणि त्याच्यानंतर मग हळूहळू सबस्क्रायबर वाढत गेले आणि मागच्या 4-5 महिन्यात ते जवळजवळ मी 50,000 नवीन सबस्क्रायबर अटॅच केलेत. तर असं ते सखीमुळे किंवा त्या डेली ब्लॉगिंगमुळे ते हळूहळू सुरू झालं. तर 3 वर्ष लागले मला असं यूट्यूबवर थोडं स्थिर व्हायला. अजूनही मी खूप काही मला जास्त खूप व्ह्यूज येतात असं नाहीये, बट माझा व्हिडिओ टाकल्यानंतर कमीत कमी मला एवढं माहित असतं की 15,000 व्ह्यूजच्या पुढे माझा हा व्हिडिओ जाऊ शकतो आणि 15,000 व्ह्यूजचे पण चांगल्यापैकी डॉलर्स मिळतात आपल्याला. तर असं काहीतरी सुरू झालं होतं. सो ते डेली ब्लॉगिंगमुळे लोकांना उत्सुकता वाढत गेली की इंस्टाग्रामवर पण मेसेजेस यायचे आहेत किंवा यूट्यूबवर पण कमेंट्समध्ये यायचे हे की तुम्ही कसे, तुमचं लव्ह मॅरेज आहे का, तुझं शिक्षण काय झालेलं आहे, तू काय जॉब करते, या रिलेटेड प्रश्न येत गेले आणि मी त्या रिलेटेडच व्हिडिओज बनवत होती. तर तुमच्याच प्रश्नांची उत्तरं देतात मग लग्नाचा व्हिडिओ पण जरा गेला, तो पण 1-1.5 लाखाला गेला. वेट लॉसवाला होता तो गेला. असं करत हळूहळू जे माझे डेली ब्लॉगचे जे 1 मिनिटाचे शॉर्ट्स बघायचे त्यांनाच उत्सुकता वाढत गेली आणि तेच मोठा व्हिडिओ बघायला लागले. तर यूट्यूबचं 2022 मध्ये पेमेंट आलं होतं. त्याच्यानंतर माझं डायरेक्ट दुसरं पेमेंट आलं होतं जे ते मी वेट लॉस व्हिडिओ नंतर टाकलं होतं. ते आलं होतं मला एप्रिल 2024ला आणि ते पण काहीतरी 12-14 हजाराच्या आसपास होतं. त्याच्यानंतर मग मला मागच्या ऑगस्टपासून माझं आत्तापर्यंत, आता जानेवारी संपलाय आज, तर आता मला कंटिन्यू पेमेंट मंथली सुरू झालंय. तर ते टोटली तुमच्या व्ह्यूजवर डिपेंड असतं की तुम्हाला किती व्ह्यूज येतात. सबस्क्रायबर तुमचे 1000 जरी असले आणि व्ह्यूज तुमच्या व्हिडिओजला 5,000, 10,000, 1,000, 1,500 काही येत असेल तरी ते डॉलर काउंट व्हायला सुरुवात होते. सो सबस्क्रायबरचा 1000चा टप्पा आणि वॉच टाइम असतो 4000चा. तर माझा 4000चा वॉच टाइम तर तुळशीबागेच्या व्हिडिओने कंप्लीट केलेला होता. सो ते 7 महिन्यानंतर जे मॉनिटाईज झालं होतं त्याच्यानंतर 2022 मध्ये म्हणजे 2022 पर्यंत चालू होतं काउंटिंग की कारण तोपर्यंत तुमचे $100 होत नाही तोपर्यंत तुम्हाला पेमेंट येत नाही. पण ऑगस्टपासून माझे व्हिडिओज बऱ्यापैकी म्हणजे तुम्हाला सांगते बेसिक 15,000 व्ह्यूज पर्यंत तरी जायला लागले. तर तेव्हापासून ऑगस्टपासून आत्तापर्यंत मला मंथली यूट्यूबचे पैसे येतात कारण माझे पहिल्या 4-5 दिवसात ते $100 कंप्लीट होऊन जातात. तर असं काहीचं होतं ऑगस्टपासून आत्तापर्यंत. असं फिक्स पेमेंट नाही आहे यूट्यूबचं. मी तुम्हाला असं एक्झॅक्ट पेमेंट नाही सांगू शकत की ह्या महिन्याला एवढं आलं होतं, त्या महिन्याला तेवढं आलं होतं, बट एवढं सांगू शकते की 25-30च्या दरम्यान, कारण की माझी सुरुवातच आहे, तर मला मंथली तेवढे पैसे यूट्यूबकडनं मिळत आहेत. फक्त व्ह्यूजचे, कोलॅबरेशन वगैरे सगळं वेगळं. आता हे झालं इकडे. तर तुमचा प्रश्न असेल की यूट्यूब की जॉब. तर जॉबमध्ये मी IT इंजिनियर होती आणि मला चांगला पगार होता. म्हणजे मी जेव्हा लास्ट शोधला तेव्हा मला अराउंड 1.25 लाखाच्या आसपास माझं पेमेंट होतं, जे मागच्या नोव्हेंबरपर्यंत मला रेग्युलर येत होतं. आणि ते अचानक सोडलं. अचानक सखीमुळे मी तो जॉब वगैरे सोडला. त्यानंतर प्रश्नच होता की काय करायचं. बट ट्रस्ट मी, हे जे 25-30 हजार तर यूट्यूबमध्ये कन्फर्म नसतं. कधी 25 येतात, कधी 30 येतात, कधी 25च्या आतही येतात. असं ते चक्र सुरू असतं त्याचं. बट हे जे कोलॅबरेशन्स येतात ना त्यातून बऱ्यापैकी पैसा मिळतो. म्हणजे मी एवढं सांगू, एक्झॅक्ट अमाऊंट तुम्हाला कोलॅबरेशनची मी नाही सांगू शकत, पण जे काही कोलॅबरेशन मी इंस्टाग्राम आणि यूट्यूब मिळून करते तर मी माझा जो काही पगार आहे म्हणजे होता नोव्हेंबरपर्यंत तो पगार मी अजूनही मंथली मॅच करते. एवढे पैसे एकत्र मिळून होतात ते सगळे. तर हे कसं सुरू झालं कोलॅबरेशनचं, तर कोलॅबरेशन रिलेटेड पण खूप सारे प्रश्न असतात. तर जेव्हा व्हिडिओज व्हायरल व्हायला गेले म्हणजे इंस्टाग्रामवर, त्याच्यानंतर DMs येतात, पर्सनली DMs येतात की तुम्ही कोलॅबरेशन कराल का. तर मी स्टार्टिंगला कोलॅबरेशन करायला सुरुवात केली. मला माहीतही नव्हतं की कोलॅबरेशनचे पैसे मिळतात. मी पहिले कोलॅबरेशन ब्लाइंडली बार्टर केले होते कारण मला त्याची काहीच आयडिया नव्हती. मला याचाच आनंद होता की यार 2,000चं प्रॉडक्ट आहे, मला फुकट मिळतंय, 1,000 रुपयाचं प्रॉडक्ट आहे, मला फुकट मिळतंय, करा. आपल्याला कोलॅबरेशन येतंय हीच खूप मोठी गोष्ट वाटायची तेव्हा मी सुरू केलं होतं. बट यूट्यूबवर मला एका ब्रँडने अप्रोच केलं होतं आणि त्यांनी विचारलं की तुम्ही याचे काय कमर्शियल घ्याल, किती पैसे घालायचे. बेसिकली मला असं वाटलं की यार हे पैसे का विचारतायत मला म्हणून. तर ते सुरू झालं आमच्याशी बोलणं आणि मग मला कळत नव्हतं की किती पैसे सांगावे. बट त्यावेळेस मी जे यूट्यूबर्स आता बऱ्यापैकी ग्रो झालेले आहेत त्यांच्याशी कनेक्ट केलं, DMs केलं
भक्तीला तुम्ही सगळे ओळखतात, तर मी भक्तीला पण विचारलं की का गं कसे चार्जेस वगैरे घेता. तिने पण मला छान गाईड केलं. अदर दॅन दॅट मी अजूनही बऱ्याच युट्यूबर्सला विचारलं की कसे चार्ज करायचे, कसे घ्यायचे. काही खूप छान उत्तर दिले की असं कर तसं कर. काहींनी गाईडही केलं. काही खूप रूड होते, खूप भयंकर रूड होते. इज लाईक ते काय इंटरेस्टेड असते तुझ्यासोबत व्हिडिओ करायला, अशी सुद्धा उत्तरं आलेली होती मला. नाव नाही सांगू शकत मी. पण बऱ्यापैकी गाईड केलं. मग त्याच्याने एक आयडिया आली की आपण एका व्हिडिओचे किती चार्ज करायचे, निगोशिएट किती करायचं, कसं करायचं ते. मग ते यूट्यूबचं माझं फायनलाइज झालं. तो एक व्हिडिओ पण मी करून दिला. आणि मग त्याच्यानंतर जे पण इंस्टाग्रामवर तर मोस्टली बार्टरच विचारायचे. मग मी जेव्हा बार्टरला नाही म्हणायला लागली ना, म्हणजे मेसेज येतात भले मोठे, विचारता की तुम्ही कराल का बार्टर कोलॅबोरेशन, आम्ही तुम्हाला प्रॉडक्ट देतो, तुम्ही त्याच्या बदल्यात एक रील द्या, एक स्टोरी द्या, या टाईप सुरू होतं. बट जेव्हा मी बार्टरला नाही म्हणायला लागले तर त्याच्यानंतरच त्यांचाच पुढचा मेसेज असतो की चला पेड, मग तुमचं कमर्शियल काय आहे. मग ते खूप खालपासून सुरू होतं, वरती वरती वरती. तर आता मला बऱ्यापैकी आयडिया आली की कोणाकडनं आपण किती घेऊ शकतो किंवा कसं करायला हवं. आणि ही एक चांगली गोष्ट पण आहे की तुम्ही एक 2-3 मिनिटाच्या ॲडचे तुम्हाला चांगले पैसे मिळतात. घरी बसून 5-10 मिनिटाचा एक व्हिडिओ करून, म्हणजे ॲडव्हर्टायझर, नॉट डेली ब्लॉग किंवा ते रील शॉर्ट्स, ते रील्स किंवा डेली ब्लॉग ते नाही. एक छोटासा जाहिरातीचा व्हिडिओ करून जर तुम्हाला एक प्रॉपर रक्कम येत असेल हातात तर ती काही वाईट नाही आहे. तर कोलॅबरेशन, यूट्यूब आणि इंस्टाग्रामचं कोलॅबरेशन असे मिळून मी माझा जो मंथली पगार होता तो मॅच करते अजूनही. तर असं काहीतरी आत्तापर्यंत जे होतं ते यूट्यूबचं होतं. तर तुम्हाला पण जर सुरू करायचं असेल हे, तर खूप काही अवघड नाही मी सांगेल. मेहनत घ्यावी लागते. व्लॉग रेग्युलर ॲड करावे लागतात. एक अल्गोरिदम पण सेट होतो, एक टाइम पण सेट होतो. आता मला कळलंय की मी किती वाजता व्हिडिओ टाकला की त्याला चांगले व्ह्यूज येतात. मी संध्याकाळी व्हिडिओ टाकत नाही, कारण मला माहिती की संध्याकाळचे व्हिडिओ नाही तो माझा अल्गोरिदम वर्क होत त्या रिलेटेड. तर हे सगळं समजायला मला 1-1.5 वर्ष गेलं. बट मिळतंय काहीतरी, करतेय काहीतरी, यातच काय तो आनंद आहे. कधीच इमॅजिन केलं नव्हतं की यूट्यूब इंस्टाग्राममधनं पण पैसा कमवू शकेल. बरं, हा पण प्रश्न येतो की इंस्टाग्रामच्या व्ह्यूजमुळे पैसे येतात का? कारण इंस्टाग्रामचे तुम्ही बघत असाल की बरीच लोक आहेत. आजकाल तर असं होतं की खूप लवकर लोक व्हायरल जातात, खूप लवकर त्यांचे फॉलोअर्स वाढत आहेत, सगळं 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 सुरू आहेत. बट व्ह्यूजचे पैसे इंस्टाग्रामवर नाही मिळत. जसे यूट्यूबला मिळतात तसे इंस्टाग्रामला व्ह्यूजचे पैसे मिळत नाही. इंस्टाग्रामला प्रॉपर कोलॅबरेशनचे जे पैसे असतात ते मिळतात तुम्हाला. मे बी आधी मिळत असतील किंवा मिळत नसतील, मला नाही आयडिया. कारण मीच मागच्या वर्षी 6 महिन्यापूर्वी मी सुरू केलं होतं. तर आय थिंक सखीचा पायगुण आहे, किंवा मग लोकांना सखी इतकी आवडते की तिला बघण्यासाठी त्यांनी व्हिडिओ बघणं सुरू केलं. आणि त्यातून माझा जॉब नसल्यानंतरचं जे इन्कम आहे ते काहीतरी सुरू झालं आहे, ऑफकोर्स तुमच्या सगळ्यांमुळेच. तर हे असं काहीतरी असतं. तुम्हाला पण सुरू करायचं असेल तर खूप काही अवघड गोष्ट नाही आहे ही. आणि एक पैसा तर एक वेगळी गोष्ट आहे, बट एक हे पण आहे की माझ्याकडे खूप साऱ्या मेमरीज, म्हणजे माझ्याकडे आत्तापर्यंत सखी काय करते, सखी 3-4 महिन्याची होती जेव्हा मी सुरू केलं होतं, आणि माझ्याकडे तिच्या इतक्या साऱ्या मेमरीज झाल्या आता की प्रत्येक डेला सखी काय करत होती ते सगळं मला माहिती आहे. अदर दॅन दॅट गौरी जेव्हा होती तेव्हा पण मी छोटे छोटे व्हिडिओ टाकलेले होते आधी. खूप जास्त व्हिडिओ नाही, पण 7-8 व्हिडिओ गौरी रिलेटेड पण आहेत. तर ते पण बघताना मला खूप भारी वाटतं की यार गब्या कसा होता, आता कसा झालाय, तिला ते बघताना खूप छान वाटतंय. सो अदर दॅन पैसा, ही पण एक इन्व्हेस्टमेंटच आहे तुमच्या मेमरीजसाठी. तर मी त्या अनुषंगाने ते सुरू केलं होतं. यूट्यूबमधनं व्ह्यूजचे पैसे मिळतात हे मला माहीत होतं. हे कोलॅबरेशनची वगैरे मला अजिबात आयडिया नव्हती. पेड कोलॅबरेशनची दूरपर्यंत आयडिया नव्हती. तर जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हा फक्त पैसा कमवायचा म्हणून सुरू केलं नव्हतं, तेव्हा मेमरीज म्हणून सुरू केलं होतं. बट जसं जसं हातात कळायला लागलं, आयडिया यायला लागली, तसं तसं ॲज अ प्रोफेशन म्हणून पण मी याच्याकडे बघते. बट आय सजेस्ट की फुल टाईम यूट्यूबर तुम्ही सगळं सोडून लगेच नाही होऊ शकत. तुम्हाला एक बॅकअप पाहिजे. म्हणजे माझ्याकडे आधी जॉब होता जेव्हा मी यूट्यूब सुरू केलं होतं, आणि जेव्हा मी यूट्यूब माझं बूम, म्हणजे माझं जेव्हा यूट्यूब चालायला लागलं होतं तेव्हा पण पहिले 3-4 महिने माझ्याकडे जॉब होता. मी डिरेक्टली सगळं सोडून नव्हतं दिलं की आता यूट्यूबवरच काय असेल ते खाणं पिणं चालेल माझं, असं नाही आहे. बरेच लोक खूप लवकर सक्सेस घेतात. मी कालच एक आकांक्षा म्हणून एक इंस्टाग्रामवर आहे, जे 6 मिलियन हे फॉलोअर्स आहे, आणि ती एका इंटरव्ह्यूमध्ये सांगत होती की ती एका पोस्टचे 8 ते 10 लाख रुपये घेते, एका स्टोरीचे 3 ते 3.5 लाख रुपये घेते.
बट ही तिची मेहनत आहे आत्तापर्यंतची. सो सगळं सोडून एका दिवसातच कोणी खूप जास्त ग्रो नाही होऊ शकत किंवा एका दिवसातच कोणी खूप सारे पैसे नाही कमवू शकत. हळूहळू सुरू केलं आहे मी. याला माझं फुल टाईम प्रोफेशन म्हणूनही नाही बघत आहे, ऑनेस्टली सांगते. मी साईड बाय साईड माझा जॉबची तर मी 10-12% गॅरंटी की मी जॉब करेल, बट माझ्याकडे 2-3 बिझनेस साईड आहेत, त्याच्यावर मी काहीतरी वर्क करते की यातून म्हणजे फक्त यूट्यूब इंस्टाग्रामवर डिपेंड नाही राहायचं आहे. कारण ॲज आय सेड अर्लियर की हे फिक्स पेमेंट नाही आहे, हे मागे पुढे होतं. जसं यूट्यूबचं पण सांगितलं, एखाद्या महिन्यात खूप येतात, एखाद्या महिन्यात थोडे कमी येतात. तर अशा प्रकारे सेम कोलॅबरेशनचं पण आहे की एखाद्या महिन्यात तुम्हाला 10-12 कोलॅबरेशन येतात, एखाद्या महिन्यात 2-3च कोलॅबरेशन येतात. बट एक 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 वे पण असतो त्यांना नाही म्हणायचा, की तुम्हाला एखाद्या ब्रँडला नाही म्हणायचं की तुम्ही तुसटसारखं नाही म्हणू शकत. एक प्रॉपर एक कम्युनिकेशनचा वे वगैरे जे मोस्टली निखिल हँडल करतो. आणि त्याचा मला सपोर्ट पण आहे की तो बोलतो ब्रँडशी काय बोलायचं ते, इनव्हॉइस रेज वगैरे करणं, हे सगळे कामं ते करतो. बरं, कोलॅबरेशनचे जे व्हिडिओ मिळतात, तुम्ही म्हणता की 3 मिनिटात सांगितलं त्यांना पैसे मिळाले, तर असं अजिबात नाही आहे. जेव्हा आपण एखादा व्हिडिओ बनवतो तो त्या ब्रँडकडे अप्रुव्हलला जातो. मग कधी कधी ते चेंजेस सांगतात, कधी कधी अप्रूव्ह करतात, डिपेंड अपॉन की त्यांना ते आवडलंय नाही आवडलंय किंवा त्यांचं जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉपर दिसतंय नाही दिसत आहे, या रिलेटेड सगळं आहे. मला एक नावाजलेला ब्रँड आहे चांगला लहान मुलांच्या स्किन केअरचा, मी त्याचं नाव नाही सांगू शकत, बट त्याचं एकच यूट्यूब शॉर्ट्स तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये सापडेल. आय हॅड अ व्हेरी बॅड एक्सपिरियन्स विथ देम, की मी लिटरली 13 वेळेस एक व्हिडिओ चेंज करून दिला. आणि त्यांची पॉलिसी अशी होती की पेमेंट पण तुमचं 100 दिवसांनी येतं, या टाईप कसं तरी होतं. तर अशा पण डील कराव्या लागतात. काही काही खूप इझी वेने तुमच्याशी टॉक करतात, म्हणजे बोलतात तुमच्याशी, की जो मधला असतो. कधी कधी तुम्हाला ब्रँड डिरेक्टली अप्रोच करतात, कधी कधी एजन्सी थ्रू तुम्हाला अप्रोच केलं जातं. कोणी कोणी तुमच्याशी वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट साईन करतात, कोणी कोणी 3 महिन्याचं, कोणी कोणी फक्त एका व्हिडिओसाठी. तर हे जे पेमेंट आहे हे फिक्स नाही आहेत. म्हणजे मला जर आज 50,000 मिळत आहेत, तर उद्या मला उद्या कदाचित मला 10च मिळतील, किंवा उद्या कदाचित मला डायरेक्ट ₹1,00,000 पण मिळतील. असं ते खालीवर होत असतं. डिपेंड अपॉन कोलॅबरेशन, डिपेंड अपॉन तुमची एंगेजमेंट, डिपेंड अपॉन की तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात. आता मी नाही ॲक्टिव्ह, म्हणजे माझं जरा खालीवर होतंय सध्या, तर लगेच ते कळतं की यार खालीवर व्हायला सुरुवात झाली आहे म्हणून. तर अशा प्रकारे असतं. तुम्हाला पण जर काही सुरू करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. बट मी एक सजेस्ट करेन की तुम्ही एकदम सुरुवातीलाच याला फुल टाईम करिअर म्हणून बघू नका. मे बी पुढे जाऊन ते होईल, बट एक बॅकअप प्लॅन नक्की ठेवा. किंवा जर तुम्ही जॉब करत असाल तर साईड बाय साईड तुम्ही सुरू करू शकता. बट टोटली याच्यावर डिपेंड राहणं नाही सोयीस्कर, ऑनेस्टली सांगते. माझ्याकडे आता एक वे पण आहे की माझ्याकडे निखिल आहे, ज्याच्यावर मी फायनान्शियली डिपेंड होऊ शकते. माझं हे नाही चाललं तरी, जोपर्यंत सखी 6-7 महिन्याची, म्हणजे जोपर्यंत सखी एक म्हणजे 6-7 महिन्या म्हणजे ती 1.5 वर्षाची होत नाही तोपर्यंत, एल्स माझ्याकडे माझे प्लॅन्स आहेत रेडी. तर अशी काहीतरी होती यूट्यूबची जर्नी. यूट्यूबचे व्हिडिओ मी कशात एडिट करते, तर मी इनशॉटमध्ये किंवा आय मूव्हीजमध्ये करते. मला लॅपटॉपवर एडिटिंग नाही जमत, ऑनेस्टली सांगते. मी जे काही आहे ते मोबाईलमध्ये एडिट करते, क्लिप वगैरे शूट करून. तुम्हाला ते पण जाणून घ्यायचं असेल की कसं एडिट करायचं, कसा व्हॉइस द्यायचा, तर डू कमेंट. मी त्या रिलेटेड पण तुम्हाला पूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न करेन. या व्यतिरिक्त तुमचे यूट्यूब, इंस्टाग्राम किंवा कोलॅबरेशन कशाबद्दलही काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये ॲड करा. आणि आज जसा व्हिडिओ झाला, मला ॲक्च्युली असे व्हिडिओ करायला खूप आवडतं जेव्हा मला डायरेक्टली तुमच्याशी बोलता येतं, मला छान वाटतं, अदर दॅन डेली व्लॉगिंग. तो मला कधी कधी वाटतं की डेली व्लॉगिंग माझा क्रायटेरियाच नाही आहे, म्हणजे मी नाही फिक्स होते, मला नाही कळते की चला हे शूट करायचं आहे, हे नाही करायचं आहे. तसं मला असं एखाद्या टॉपिकवर बोलायला लावलं ना तर मला ते आवडतं बोलायला, आणि आय थिंक तुम्हाला पण ते ऐकायला आवडतं. सो असं काहीतरी होती माझी यूट्यूबची जर्नी आणि यूट्यूबचा इन्कम. तर आय थिंक तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील की यूट्यूबमधनं पैसा मिळतो का, इंस्टाग्राममधनं पैसा मिळतो का, कोलॅबरेशन कसे घ्यायचे. तर असं काहीतरी होतं. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिल आणि सखीला. थँक्यू सो मच.